इचलकरंजी शहराच्या सांस्कृतिक परंपरेला नवे बळ देणाऱ्या केसरी ढोल ताशाच्या पथकाच्या 12व्या वर्षाच्या सरावाला आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर उत्साहपूर्ण वातावरण प्रारंभ झाला। श्रीमंत गंगामई गर्ल्स हायस्कूल राजवाडा येथे झालेल्या शुभारंभ सोहळ्यात ढोल ताशाच्या दणदणाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने दुमदुमून गेला। यावेळी मान्यवरांच्या सह पालक, माजी सदस्य, ढोल ताशा प्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पथकाला शुभेच्छा दिल्या। शुभारंभ प्रसंगी पथकातील युवक युवतींनी जोशपूर्ण आणि शिस्तबद्ध सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। ताल, लय आणि ऊर्जेचा संगम अनुभवायला मिळाल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले। विशेष म्हणजे पथकातील युवतींचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग उपस्थितांसाठी आकर्षणाचा विषय ठरला। कार्यक्रमास माजी मंत्री प्रकाश आवाडे, गजानन महाजन गुरुजी, नाबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा बोहरा, क्रीडा शिक्षक शेखर शहा, लक्ष्मी प्रोसेसचे चेअरमन मुकुंददादा फाटक तसेच रमणबाग युवा मंच पुण्याचे सुजित सोमन यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केसरी ढोल ताशा पथकाने गेल्या 12 वर्षात सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले। सातत्य, शिस्त आणि संस्कृती जपण्याची तळमळ यामुळे या पथकाने वेगळी ओळख निर्माण केली असून भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभर हे पथक आपला ठसा उमटवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। युवक युवतींनी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजापुढे आदर्श निर्माण करावा असे आवाहनही त्यांनी केले। सराव शुभारंभ सोहळ्याला पालक, माजी सदस्य, नागरिक आणि ढोल ताशा रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आगामी गणेशोत्सव आणि विविध सांस्कृतिक सोहळ्यासाठी पथकाने जोमाने तयारी केली असून यंदाही केसरी ढोल ताशा पथकाचा दमदार निनाद शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला।